नमस्कार. दुःख माणसाला तोडू शकतं हे तर खरे आहे, पण तेच दुःख त्याला एका नव्या मार्गावरही नेऊ शकतं का? आज आपण जातक कथांमधून म्हणजेच बुद्धांच्या पूर्वजन्माच्या कथांमधून एक अशीच गोष्ट पाहणार आहोत, जी प्रतिज्ञा आणि परिवर्तनाबद्दल आपल्याला एक वेगळा दृष्टिकोन देते. हा प्रश्न खरं तर खूप महत्वाचा आहे. आजारपण हे ज्ञानाचे दार ठरू शकतं का? चला, एका प्राचीन कथेच्या मदतीने या प्रश्नाचं उत्तर शोधूया. ही कथा आपल्याला दाखवते की कधीकधी एक गंभीर आजारच आपल्याला एका नव्या सत्याची ओळख करून देतो. तर आपली गोष्ट सुरू होते श्रावस्ती नावाच्या एका शहरापासून, जिथे एक सामान्य माणूस एका अशा संकटात सापडला होता ज्यातून बाहेर पडण्याचा मार्ग त्याला कुठेच दिसत नव्हता. झालं असं की एक माणूस काविळीने इतका आजारी पडला होता की वैद्यांनी त्याच्यावरचे उपचार सोडून दिले होते. साहजिकच त्याच्या कुटुंबावर निराशेचं सावट पसरलं होतं. आणि मग जेव्हा सगळेच मार्ग बंद झाले असं वाटलं, तेव्हा त्यानं अगदी निराशेच्या भरात एक प्रतिज्ञा केली, जर मी ह्या आजारातून वाचलो तर हे सांसारिक जीवन सोडून मी संन्यास घेईन. आणि गंमत म्हणजे चमत्कार झालाच. तो माणूस खरोखरच बरा झाला आणि आपल्या शब्दाला जागत त्याने संसार सोडला आणि तो भिक्षू संघात सामील झाला. पण गोष्ट इथेच थांबली नाही. काही काळातच त्याने सर्वोच्च आध्यात्मिक अवस्थाही प्राप्त केली. आता ही जी गोष्ट घडली ती पोहोचली थेट बुद्धांपर्यंत, आणि त्यांना या घटनेत काहीतरी खूप खोलवरचं दिसलं, एक असा नमुना जो काळाच्या पलीकडचा होता. तर झालं असं की भिक्षुगण या अद्भुत गोष्टीवर चर्चा करत होते आणि नेमकं त्याच वेळी स्वतः बुद्ध तिथे आले. त्यांना या घटनेत एक अधिक खोल अर्थ दिसला होता, जो ते सगळ्यांना सांगणार होते. आणि मग बुद्धांनी त्यांना सांगितलं की असं घडणारा हा काही एकटाच नाही. फार पूर्वीपासून ज्ञानी माणसं आजारपणातून बरी झाल्यावर संन्यास स्वीकारत असत. आणि हेच समजावून सांगण्यासाठी त्यांनी एक खूप जुनी गोष्ट सांगायला सुरुवात केली. आणि इथून बुद्ध सगळ्यांना घेऊन गेले नाही का वेगळ्याच काळात, त्यांच्या स्वतःच्या एका पूर्वजन्मात, बनारसमधल्या. तेव्हा ते बोधिसत्व होते, म्हणजेच बुद्ध होण्याच्या मार्गावर असलेले एक ज्ञानी पुरुष. आणि इथे बघा, एक किती विलक्षण साम्य आहे या दोन कथांमध्ये. मध्ये युगांचं अंतर आहे, पण प्रवास मात्र अगदी सारखाच. एकच आजार, एकच प्रतिज्ञा आणि त्याचा परिणामही सारखाच. अगदी त्याच मार्गावर चालत बोधिसत्व बरे झाले. त्यांनी आपलं सांसारिक जीवन मागे सोडलं आणि ते गेले थेट हिमालयात, जिथे त्यांना एका वेगळ्याच परमानंदाची जाणीव झाली. आता एक संन्यासी म्हणून जगत असताना बोधिसत्वांनी आपल्या या संपूर्ण प्रवासावर खूप विचार केला. आणि त्या चिंतनातूनच एक शक्तिशाली श्लोक जन्माला आला, ज्यात त्यांनी आपल्या परिवर्तनाची गाथा मांडली. त्यांना जाणवलं की अरे, इतका काळ मी या महान सुखापासून खरं तर वंचित होतो. आणि या नव्या शांतीमुळेच ते आपल्या जुन्या दिवसांवर, विशेषतः त्या आजारपणावर पुन्हा विचार करू लागले. सुरुवातीला ते आठवतात त्या आजारपणाच्या भयंकर वेदना. आपल्या सुकणाऱ्या शरीराची तुलना ते उन्हात वाळणाऱ्या फुलाशी करतात. मग ते पुढे विचार करतात की दुःख माणसाची दृष्टी कशी पूर्णपणे बदलून टाकतं, इतकं की जे शुद्ध आहे ते सुद्धा अशुद्ध वाटू लागतं. आणि शेवटी ते या भौतिक शरीराबद्दलची आपली भावना व्यक्त करतात. त्यांच्यासाठी ते आता ओळखीचा स्रोत नाही, तर केवळ एक अशुद्ध पात्र आहे. ही कविता सांगून झाल्यावर बुद्ध गोष्टीतून वर्तमानात परत आले आणि त्यांनी आपल्या श्रोत्यांना या कथेमागचा खरा अर्थ सांगितला, जो सगळ्यात महत्वाचा होता. आणि मग येतो कथेचा तो क्षण जो सगळा अर्थच बदलून टाकतो. बुद्ध म्हणाले, त्या कथेतला संन्यासी दुसरा तिसरा कोणी नव्हता. पूर्वजन्मी तो मीच होतो. म्हणजे हे केवळ एक कथा नव्हती, तर तो त्यांचा स्वतःचा अनुभव होता. तर मग यातून आपल्याला काय बोध मिळतो? तो हाच की कधीकधी मोठं दुःखच आपल्याला ज्ञानाचा मार्ग दाखवतं. ते आपलं लक्ष तात्पुरत्या शारीरिक त्रासावरून हटवून एका चिरस्थायी आध्यात्मिक शांतीकडे घेऊन जातं. ही प्राचीन कथा जाता जाता आपल्या मनात एक महत्वाचा प्रश्न सोडून जाते. आपल्या आयुष्यात येणाऱ्या संघर्षांमध्येही अशीच कोणतीतरी मोठी क्षमता दडलेली असू शकते का? कदाचित आपल्या सर्वात मोठ्या आवाहनांमध्येच आपल्या सर्वात मोठ्या बदलाची किल्ली लपलेली असेल.